कार्यकर्ता यांनी या संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 महाराष्ट्राचा उद्याचा बुलंद आवाज के प्रशासकी नंबर 1 चा विद्यार्थी हमजा नदीम शेख या ठिकाणी दुष्काळ या विषयावरती आपले विचार व्यक्त करतोय। हमजा नदीम शेख महोदय, गुरुजन वर्ग व माझ्या बाल मित्रांनो, आज प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो। प्रजासत्ताक म्हणजे काय, कशाला म्हणतात प्रजासत्ताक? प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता आणि लोकांनी लोकांसाठी चालवलेला हा राज्य। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले भारताचे संविधान याच दिवशी 26 जानेवारी 1950 रोजी लागू करण्यात आले। भारताची संस्कृती, परंपरा, प्रतिष्ठा आणि इतिहास महान आहे आणि आपण भाग्यवान आहोत, कारण आपण वारसदार आहोत भगवान महावीर यांच्या विचारांचे आणि गौतम बुद्ध यांच्या विचारांचे। कारण आपण वारसदार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे आणि आई जिजाऊ यांच्या विचारांचे। कारण आपण वारसदार आहोत शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचे। पण दुर्दैव स्वातंत्र्यानंतर हा धर्मनिरपेक्ष भारत परत गुलाम होण्याच्या मार्गावर आहे, कारण आपण जाती पातीमध्ये विभागलो गेलो आहोत। आज एकता, अखंडता, समानता या साधू संतांच्या आणि देशभक्तांच्या विचारांचाच दुष्काळ आहे। पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना उलटीच झाली। याची अडवा त्याची जिरवा या बालिशपणात पाणी मुरलं कुठं कुणालाच बघता नाही, कारण इथे नीतिमत्तेचाच दुष्काळ आहे। ग्रामसेवक योजनेने गावाची गावं जोडली, माणसं नाही। 125 करोड गर्दी असलेला हा देश, या गर्दीत आज माणसांच्या माणूस शोधत आहे, या गर्दीत आज माणसांच्या माणूस शोधत आहे। कारण जुनी रस्ती कच्ची पक्की होती आणि माणसं साधी भोळी, आता रस्ती डांबरी झाली आणि माणसं डांबरट। कारण इथे सज्जनांचाच दुष्काळ आहे, कारण इथे सज्जनांचाच दुष्काळ आहे। गरिबी हटाव म्हटलं तर इकडे गरिबांनाच हटाव सुरू झालं, कारण एकमेकांना सहाय्य करू या विचारांचाच दुष्काळ आहे। गरिबांसाठी घरकुल योजना आली, पण गरीब अजून बेघरच आहेत। ज्यांना घर आहे त्यांना घर पण नाही, कारण आई वडील 3 लेकरांना सांभाळतात, 3 लेकर आई वडिलांना सांभाळत नाहीत। कारण इथे श्रवण बाळांचाच दुष्काळ आहे, कारण इथे श्रवण बाळांचाच दुष्काळ आहे। सर्व शिक्षा अभियानाचं नावच बदलावं म्हणतो, सर्वांना शिक्षा अभियान। सरकारी नोकरी करणारी मुलं सरकारी शाळेत शिकत नाहीत आणि आम्हाला सांगतात सर्व शिक्षा अभियान। हे तर असं झालं आपलं म्हणजे बळ आणि दुसऱ्याचं म्हणजे कायट। खासगी शाळेचा तर विचारूच नका, नुसता बोजा आहे बोजा। मुलांच्या पाठीवर आणि पालकांच्या डोक्यावर टेन्शनच टेन्शन, म्हणजे गाढव मेलं ओझ्यानं आणि शिंगरू मेलं हेलपाट्यानं। कारण इथे शिक्षणाच्या मूळ हेतूचाच दुष्काळ आहे, कारण इथे शिक्षणाच्या मूळ हेतूचाच दुष्काळ आहे। गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, परित्रणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। जेव्हा विनाश आणि हाहाकार माजतो, धर्मावर संकट येतात, तेव्हा मी अवतार घेतो। धर्म म्हणजे काय, कशाला म्हणतात धर्म? भारताच्या संस्कृतीत दान धर्म आहे, सेवा धर्म आहे, कर्तव्य धर्म आहे। खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे। माणुसकी सर्वात मोठा धर्म आहे, माणुसकी सर्वात मोठा धर्म आहे। पण इथे माणुसकीचाही दुष्काळ आहे, पण इथे माणुसकीचाही दुष्काळ आहे। चला शपथ घेऊया, हे सर्व दुष्काळ दूर करू, मन आणि माती सुपीक करू, देश सुफलाम आणि सुजलाम करू। हिंदुस्तान जिंदाबाद, जय हिंद, जय भारत। सर्व सन्माननीय पंचायत समिती सदस्य सभापती साहेब यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं आणि सर्व शाळा मुख्याध्यापक विद्यार्थी